हा न्यूज अंबानीचा मोबाईल आता फोडायला सुरुवात होत आहे। अंबानीच्या बर्बादीची सुरुवात महसूल अधिकारी वर निवेदन द्यायला जायचं आहे सर्वांना। जर त्या अंबानीला आमची माधुरी परत नाही दिली तर आम्ही राष्ट्रपती भवनापर्यंत जाण्याची तयारी आम्ही सर्व महिलांच्या वतीनं इथे देत आहोत आणि नक्कीच आम्ही माधुरीला परत आणणार। माधुरी आमच्या हक्काची, माधुरी आमच्या हक्काची, येणार परत येणार, की ज्या पेटा संस्थानं या नांदी मठाचे आमचे हत्ती सांभाळ होणार नाही, चांगला सांभाळ केला नाही म्हणून आमच्यावर दोषारोप घेऊन गेलेले आहे। पण मी एवढं सांगतो की हा जैन समाज ज्या ज्या वेळी भारत समाजाला, भारत देशाला आर्थिक परिस्थितीची चणचण भासेल त्यावेळी ह्या समाजाला मार्फतच पैसा मिळणार आहे, दुसरा कुठला समाज येणार नाही। आज नांद्रे गावामध्ये नांदणी मठाचा हत्ती परत आणण्यासाठी सर्व समाज बांधव, सर्व धर्माचे लोक आज जातीपातीच्या भिंती तोडून एक झाले आणि ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हा केवळ हत्तीसाठी मोर्चा नसून इथून पुढं जो कोणी या लोकशाहीवर हल्ला करेल, संविधानावर हल्ला करेल त्याला एक असा मेसेज दिलेला आहे की तुमची हुकुमशाही आणि दंडुकशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि आम्ही लोकशाहीला अच्युत मानतो। हा इशारा नांद्रेमध्ये सर्व धर्मीयांनी आणि सर्व समाज बांधवांनी दिलेला आहे आणि याच्यातून सरकार असेल, न्याय व्यवस्था असेल, प्रशासन असेल किंवा जे पैसेवाले धनदांडगे उद्योगपती आहेत यांनी आता हा मेसेज डोक्यात घ्यावा आणि नांदणीचा आमचा माधुरी हत्ती विना अट नांदणीच्या मठामध्ये परत आणून सोडावा अशी आज नांद्रेकर ग्रामस्थ सर्व समाज बांधव मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या धनदांडग्यांना, कायदा वाकवणाऱ्यांना हा समाज अशाच पद्धतीनं रस्त्यावर उतरून जे काही करावं लागेल ते केल्याशिवाय आता शांत राहणार नाही। आज नांद्रे गावामध्ये नांदणी मठाचा जो हत्ती माधुरी नावाचा निघाला आहे त्याच्या संदर्भामध्ये हा लढा, निषेध लढा म्हणून नांद्र्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा अतिशय संविधानात्मक पद्धतीने मोर्चा आम्ही काढलेला आहे की याची नांदी आहे। खरं तर आम्ही लोकशाहीवादी माणसं, आम्ही लोकशाहीला मानतो, त्या पद्धतीनं प्राणीमित्र संघटनेला मानतो, आम्ही कायदा हातात घेणार नाही। परंतु ज्या पद्धतीनं हत्ती नेण्यात आल्याचे कारण सांगून ते आम्हाला मान्य नाही। आम्ही निश्चितच या गोष्टीचा निषेध करतोय आणि ही केवळ नांदी आहे, ये तो फिर झाकी आहे, पूरा हिंदुस्तान बाकी आहे। आम्ही काय करू हे याचा पत्ता लागू देणार नाही। निश्चितच लोकशाहीमध्ये जनभावनेचा सुद्धा आदर केला पाहिजे आणि त्याचा आदर करून हे केलं पाहिजे। आमच्या मित्रांनी सांगितलं आम्ही हा लढा संविधानाचा सुद्धा अशा पद्धतीने लढू। आम्ही यांच्या लढ्याला, आव्हानाला सर्व जनता, सर्व अतिशय मोठ्या मानाने पाठिंबा व्यक्त करतो।